भूमिका आहे। जी लोक घरं राहतात ती घरं नवीन इमारती ज्या होत असतील किंवा नवीन बांधकामं होत असतील त्यावर कारवाई करा, पण जुनी जी आता लोक रहिवासी राहतात त्या सरसकट तोडायचे आदेश शासनाने दिलेले नाही किंवा मंत्री म्हणून आम्ही दिलेले नाही आहेत। त्यामुळे त्या लोकांच्या भविष्याचा विचार करून क्लस्टर योजना आणि ज्या ठिकाणी झोपड्या असतील त्या ठिकाणी एसआरएच्या योजना राबवायची शासनाची भूमिका आहे आणि आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी करायची आहे, पण नवीन बांधकाम होऊ द्यायची नाही। जुन्या लोकांना घराबाहेर काढून ती बांधकामं तोडा अशा सूचना कधीही कोणी दिलेल्या नाही। नाही, पण त्याच्यासाठी जर्जर झालेल्या ज्या इमारती आहेत त्याच्यासाठी त्यांनी धोकादायक इमारत जर घोषित झाली असेल तर त्यांचे नकाशे मंजूर करून त्या ठिकाणी नवीन विकासकाला बांधकाम परवानगी देण्याचे आदेश आम्ही आयुक्तांना दिलेले आहेत। नाही, एसआरएची काय मुदत नाही, त्याची काय काळजी करू नका। काही नाही, दोन एसआरएच्या योजनेला कुठलीही मुदत नाहीये। जोपर्यंत एसआरए म्हणजे लोकांना फक्त नकाशे मंजुरीला त्यांनी एसआरए डिपार्टमेंटकडे पाठवले पाहिजे। नाही बघा, आता तो निर्णय माझा नाहीये, तो निर्णय नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। त्या ठिकाणी ते निर्णय घेतील, परंतु असंही होता कामा नये की आज झोपडी बांधली आणि उद्या ते एसआरएचे लाभधारक होतील, मग त्याला ह्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण काय शासन देत आहे का, अशी भूमिका सुद्धा शासनाच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होईल। त्यामुळे तसं काही सध्या तरी होणार नाही।